तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. भाजपनं परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी, घोडे फरार करणार. शिंदेंनीही मला हलक्यात घेऊ नये. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये वक्तव्य. कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्या हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू हायस कर बघ. ओपन चॅलेंज देतो. भाजपची मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा. गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना थेट चॅलेंज. शिंदेंच्या सेनेकडून गणेश नाईकांच्या आरोपांचा समाचार. गणेश नाईकांवर अनेक भूखंड लाटल्याचा गंभीर आरोप. नाईकांच्या मुलांवरही खासदार नरेश म्हस्केंचा निशाणा. बीडच्या परळीत पुन्हा नवीन समीकरण. शिवसेना राष्ट्रवादीची एमआयएम सोबत युती, तर प्रचारावेळी एमआयएम कडून पंकजा मुंडेंवर करण्यात आले होते गंभीर आरोप. विलासरावांचं नाव पुसून टाकू असं कुणी तरी येऊन म्हणालं, असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. अजित पवारांची रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका. दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांना ऐकावं लागणार. त्यांनी कितीही चंद्र सूर्यांचे दाखले दिले तरीही त्यांना दिल्लीचं ऐकावं लागेल. राज ठाकरेंचा फडणवीसांवर पुन्हा एकदा जोरदार टोला. आणि जालन्यात युतीत लढावं असा आमचा पूर्णपणे प्रयत्न होता, पण काहींनी खोडा घातल्याने युती दुभंगली. युती त्यांनी तोडली, आम्ही नाही. अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान. आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. असं असतानाच याच प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या शिंदे सेनेचे ठाणे महिला जिल्हा प्रमुख, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एकाला आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलीस कारवाईची धमकी दिली. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये. ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे या नव्या वादात सापडल्या. तर मीनाक्षी शिंदे यांनी एकाला धमकी दिलेली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचं हे आक्षेपार्ह ऑडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. होता तर ते उघड फितूर तुम्हाला दिसलेलेच आहे. बरेचशी लोक अशी असतात की सगळं मिळालेलं असताना सुद्धा अशा काही कुरघोडी करत असतात आणि ते फितूर आपल्या जवळ नाही राहिले तर चांगलं होईल. जे कट्टर आहेत ते आपल्याबरोबर राहिले तर मला असं वाटतं चांगलं होईल. येणाऱ्या काळात कडेलोट कशा प्रकारे केलं जाणार, जनता आपली मतं मला असं वाटतं हे जनतेच्या हातात आहे कोणाचा कडेलोट करायचा आणि कोणाचा नाही. मी एवढं ओव्हर कॉन्फिडन्सने काही बोलणार नाही, पण मला एवढं माहिती आहे की ह्या राजकारणामध्ये गेली 18 वर्ष मी काम करते आणि जो काम करतो त्याला न्याय नक्कीच जनता देईल. थँक्यू मॅडम. हिंदी बता दीजिए. हिंदी. माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जाते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. तर एआयचा वापर करून ही ऑडिओ क्लिप तयार केल्याचा दावा ते करतायत. मीनाक्षी शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत. जी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. वेगवेगळे आरोप सुद्धा त्यांच्यावर केले जात होते, मात्र त्यांनी हे आरोप फेटाळले. हे माझं व्यक्तिगत मत आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं ही व्यक्तिगत आहे. मी मगाशी काय बोललो, एकनाथ शिंदे काय बोलतो, हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी, घोडे फरार. पण तू पण गणेश नाईकला हलक्यात घेतलायस ना. तुम्ही तक्रार केली? मी तक्रार करणारा माणूस नाही. मी माझ्या पद्धतीने साफसफाई करणारा माणूस आहे, न बोलता करेन. म्हणजे ही लढाई पुढे मी आज ओपनली सांगतो, माझ्या नांदाला लागला ना तर गणेश नाईकचं का ते शिल्लक काही नाही राहिलं. आय एन्जॉयड माय लाईफ. आय एम 75. मी मेंटली फिट आहे, शरीराने फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजेवढे इकॉनॉमिकली. मी शांत झोपतो. ईडीची धाड पडेल, आयटीची धाड पडेल, सीबीआयची चौकशी, मला काही चिंता नाही आहे. सगळं ओपन आहे, खुली किताब आहे. धास्ती त्यांनाच आहे.
आणि लिहून ठेवा भविष्यकाळामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे. लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे. इथले जे खासदार आहेत ते पण चॅलेंज करतात. करू द्या ना. तुमच्यात हिंमत असेल ना तर स्पेशल केस लावा ना. स्पेशल केस भरण्याची एक प्रोव्हिजन आहे माहिती आहे का तुम्हाला. एखाद्या माणसाने हे केलं ह्याच्यावर चौकशी नेमावी करा. दुसरं काही नाही. म्हणून हे चाल म्हणून हे चालतं. आणि शेवटी अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल तुझ्यात हिंमत असेल ना तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो. पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल. म्हणजे ही लढाई केवळ आता महानगरपालिकेची नाहीये, ही पुढची लढाई पण नाही आहे. आता केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं का एकत्र लढायचं आमचं काय म्हणणं आहे. आम्ही बरं एक प्रामाणिक दादा तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या. म्हणजे मी प्रामाणिक उत्तर हा. देतो. अप्रामाणिक काहीच नाही बोलत. एक सांगा, एकनाथ शिंदेच्या सोबत तुमचं वैयक्तिक मतभेद आहेत की नवी मुंबईच्या दृष्टीनं काही विकासाच्या प्रश्नावर तुमचे मतभेद आहेत? एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. बर. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तुझ्या अगोदर गणेश नाईक 3 वेळा या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तुझ्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण त्याच्यातली 14 गावं घेताना ती जी गावं घ्यावी हा प्रश्न मीच मांडला होता. परंतु कंडिशनल होता. मंत्रालयात बैठक बोलवली, आम्हाला विचारलं पण नाही का बा तुमची अशी गावं आम्ही समाविष्ट करतो आणि याच्या विकासासाठी अशा अशा गोष्टी करतो. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. बेपत्ता. बर. गणेश नाईकच्या पासून कुठलाही धर्म जात पंथ वर्ण वर्गाचा पक्षाचा माणूस सुद्धा भयभीत नाही. गणेश नाईकने कोणावर जुलूम केलेले नाहीत. गणेश नाईकच्या विषयी पाठीमागं विरोधकात सुद्धा ऑफ द रेकॉर्ड तुम्ही विचारा, ते सांगितलं काही हे दहशतवादी किंवा झुंड फुंड करणारे लोक नाहीत. ज्या लोकांची जीवनाची शैलीच सात्विक तात्विक नाही अशा लोकांच्या आरोपाला आम्ही किंमत पण देत नाही. बरं.